कधीच मान्य करत नाही. हे अबॉमिनेशन आहे, अशुद्धता आहे, ते मान्य करत नाही. आणि देवाचं वचन कडकपणे सांगतं. आणि ज्यावेळेला देवाचं वचन कडकपणे सांगतं त्यावेळेला आम्ही जर ते स्वीकारत नाही तर देव मग त्याचा फटका देतो. म्हणून देवाचा फटका मिळण्याच्या आधी आम्ही सुधारलेलं सगळ्यात बेस्ट आहे. देवाच्या नावाला धन्यवाद. कारण देव आम्हाला त्याच्या उत्तम कार्यासाठी तयार करत आहे. देव मला त्याच्या बेस्ट कार्यासाठी तयार करत आहे. तो त्याच्यासारखा आम्हाला बनवत आहे. जेव्हा मी त्याला स्वीकारतो त्यावेळेला तो आमच्या अंतःकरणात आत येतो आणि तो आमच्या जीवनात कार्य करायला सुरुवात करतो. आणि तो आम्ही जेव्हा त्याला आबा बाबा म्हणतो, आमचा बाप, आमचा देव, आमचा सर्वस्व अंतःकरणात स्वीकारतो, त्यावेळेला तो त्याचं कार्य आमच्या जीवनात सुरू करतो. तो त्याच्यासारखा आम्हाला बनवतो. कारण तो म्हणतो माझ्यासारखं आम्ही केलं त्यापेक्षा अधिक महत्कृत्य तुम्ही कराल. जर तुमच्याकडे आश्चर्य बघतो तर तो आम्हाला कसा तयार करत असेल. आज तेच वचन तुमच्याकडे आलेलं आहे. रखवालदार, जागल्या, राखणदार, वॉचमन. माझ्या प्रियानं, तो तुम्हाला वॉचमन बनवत आहे, जागल्या बनवत आहे, रखवालदार बनवत आहे. आम्ही गाणं म्हणतो ना, रखवाला येशू मेरा रखवाला. माझा राखणदार माझा परमेश्वर आहे. परमेश्वर जर नगर रक्षित नाही तर राखणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. हे वचन आम्हाला माहिती आहे, लहानपणापासून ऐकतोय. आणि तोच परमेश्वर आज आम्हा प्रत्येकाला ऐकणाऱ्या व्यक्तीला स्पष्टपणे सांगत आहे, मी तुला राखणदार बनवत आहे, वॉचमन बनवत आहे, लक्ष देणारा, केंद्रित करणारा, गाईड करणारा मी तुला बनवत आहे. परमेश्वराचं वचन आहे का? यशाया 62:6-9. यशाया 62:6-9. हे यरूशलेमा, मी तुझ्या कोटावर पहारेकरी नेमले आहे. हे यरूशलेमा, मी तुझ्या कोटावर पहारेकरी नेमले आहेत. ते रात्रंदिवस, पहारेकरी म्हणजे वॉचमन, पहारेकरी म्हणजे राखणदार, जागल्या म्हणतो आपण त्याला. स्पष्ट मराठी शब्द जागल्या असा आहे. ते रात्रंदिवस उभे राहत नाहीत. अहो परमेश्वराच्या स्मरण देणाऱ्यानं तुम्ही विसंबू नका. अहो परमेश्वराच्या स्मरण देणाऱ्यानं तुम्ही विसंबू नका. आणि तो यरूशलेम सुरक्षित करून ती पृथ्वीला प्रशंसा करी तोपर्यंत त्याला चैन पडू देऊ नका. वॉचमनला सांगत आहे, राखणदारांना, जे परमेश्वराने नेमले, ज्यांना राखणदार म्हणून उभं केलेलं आहे, त्यांना स्पष्टपणे देव सांगत आहे. परत एकदा ऐका, हे यरूशलेमा, मी तुझ्या कोटावर पहारेकरी नेमत आहे. ते रात्रंदिवस उभे राहत नाही. अहो परमेश्वराला स्मरण देणाऱ्यांनो तुम्ही विसंबू नका. आणि तो यरूशलेम सुस्थितीत करून ती पृथ्वीला प्रशंसा प्राप्त करून देईपर्यंत, तोपर्यंत चैन पडू देऊ नका. परमेश्वराने आपल्या उजव्या हाताची बलवान पूजेची शपथ वाहिलेली आहे. देवादी देव परमेश्वर त्यानं शपथ वाहिलेली आहे. म्हणजे हे किती महत्वाचं असेल विचार करा. मग ही वॉचमनगिरी, हे राखणदाराचं, हे जाग्याचं काम किती महत्वाचं असेल की तो शपथ घेतोय. देव स्वतः त्याच्या बलिष्ठ उजव्या हाताची शपथ घेऊन सांगतोय. परमेश्वराने आपल्या उजव्या हाताची बलवान पूजेची शपथ पाहिली आहे. यापुढे तुझे धान्य तुझ्या शत्रूला मी खाऊ देणार नाही. तू ज्यासाठी श्रम केले तो तुझा द्राक्षरस परके प्राशन करणार नाही. तर ज्यांनी ते धान्य कोठारात साठविले तेच खातील व परमेश्वराचे स्तवन करतील. ज्यांनी तो द्राक्षरस साठविला तेच माझ्या पवित्र मंदिराच्या अंगणात तो पितील. हे सर्व करण्यासाठी, हे सर्व पूर्णत्वास जाण्यासाठी, हे यरूशलेमचे म्हणजे त्याच्या लोकांनी, ज्यांनी त्याला निवडलेलं आहे, त्या लोकांच्या जीवनात हे सगळं होण्यासाठी त्याने सांगितलं वॉचमनला, शांत राहू नकोस, उभा राहू नकोस, शांत राहू नकोस, जागरूक राहा. वॉचमनगिरी का?
तुला दिलेलं कार्य पूर्ण कर. जोपर्यंत हे पूर्ण होत नाही तोपर्यंत उभा राहू नको, थांबू नको. एजेकिएल याचा 33वा अध्याय 6वं वचन. हे वचन रोज आणि रोज वाचा. आज जी तुमच्या चर्चला ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला देव देत आहे त्या व्यक्तीने वचन घरी गेल्यानंतर रोज आणि रोज वाचा, रोज आणि रोज वाचा. कारण हे तुमच्यासाठी परमेश्वर देत आहे. कारण तो अभिवचन देतो. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने लक्ष द्या. तो तुम्हाला वॉचमन बनवत आहे. तो फोडतो, तोडतो, मोडतो आणि योग्य पात्र करतो. ते तोडत असताना, फोडत असताना, मोडत असताना अपमान, अवहेलना आणि भयंकर त्रास होतो. कारण आमच्यातले दुर्गुण, आमच्यातल्या दुष्ट गोष्टी, परमेश्वर न आवडणारा सगळं 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 एकदम भक्त तो काढून टाकतो. मुळात सगळं काढून टाकतो. तो काहीच मान्य करत नाही. कारण तो पवित्रतेचा देव आहे. तो पवित्रतेचा देव आहे. एजेकिएल 33:6. पण पहारेकराने तलवार येताना पाहून शिंक वाजवले नाही. पहा, पहारेकराचं काम. पण जर पहारेकरांनी म्हणजेच रखवालदाराने म्हणजेच जागल्याने म्हणजेच वॉचमनने पण जर पहारेकराने तलवार येताना पाहून म्हणजे शत्रू हल्ला करताना पाहून शिंग वाजवले नाही. शिंग का वाजवतात? सजग करण्यासाठी, सावध करण्यासाठी शिंग वाजवले नाही. लक्षात घ्या, सैतान तुमच्यावर हल्ला करतोय अनेक गोष्टींतून. आता मी मोबाईलचं बोलले, काय आहे ते? सैतानाचा हल्ला आहे, सैतानाने दिलेला मोह आहे. त्याचा जर शिंग वाजवला नाही, त्याची जर खबरदारी नाही सांगितली, ते चूक आहे हे नाही जर सांगितलं, पहारेकराचं काम आहे या गोष्टी स्पष्टपणे सांगण्याचं, गाईड करण्याचं, लीड करण्याचं. शिंग जर वाजवले नाही व लोकांना जर सावध केले नाही आणि तलवारीने येऊन त्यापैकी कोणास नेले आणि जर त्या सैतानाने त्या मोबाईलच्याद्वारे त्या सैतानाने तुमच्या वाईट मोहक, वाईट घाणेरड्या गोष्टी, तुमची घाणेरडी व्यसन, वाईट संगत, वाईट गोष्टी याच्याद्वारे जर तुमचा नाश केला तर तो त्याच्या अधर्माने मरेलच. न ऐकणारी व्यक्ती, न परमेश्वराचा मार्ग स्वीकारणारी व्यक्ती आणि न परमेश्वराच्या मार्गाने चालणारी व्यक्ती, अर्धवट जीवन जगणारी व्यक्ती, पूर्णस्वी परमेश्वराला समर्पित न करणारी व्यक्ती त्याच्या धर्मामुळं, चुकीच्या गोष्टीमुळं मरेलच. त्याच्या गर्वामुळे मरेलच. त्याच्यामध्ये सैतानाकडे मरण म्हणजे कोणतं? सैतानाच्या पापिष्ट जीवनात परत जाणं, त्याच्यामध्ये जाईलच. परंतु तथापि त्याच्या रक्तपाताचा जाप मात्र मी पहारेकरांकडे मागेन. सावध राहा, सावध राहा. देव तुम्हाला वॉचमन म्हणून बनवत आहे, पहारेकर म्हणून दाखवत आहे. पण तो मला खबरदार राहायला लावतो. जर तुम्हाला देवाचं वचन माहिती आहे आणि जर ते तुम्ही पाळत नाही आणि जर ते तुम्ही दुसऱ्याला कडकपणे सांगत नाही तर परमेश्वर माझ्या लोकांचा जर नाश झाला तर त्याचा झाडा मी तुमच्याकडून घेईन, त्याचा झाडा मी तुमच्याकडून घेईन. हे देवाचं वचन, हे देवाचं वचन, हे देवाने सांगितलेलं आहे ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी. कारण तो त्याच्या कार्यासाठी तुम्हाला तयार करत आहे. तर त्याच्या जर महान कार्यासाठी जर तो तुम्हाला तयार करत आहे, प्रियांनो, पे करावं लागतं. योसेफला पे करावं लागलं. त्याला सोडावे लागले, सर्वस्व त्याला सोडावं लागलं. त्याच्या भावंडाने त्याला गुलाम म्हणून विकलं, रिजेक्शनला जावं लागलं, घाणेरडे आळ त्याच्यावर आले. अब्रामाला उठ, बापाचं घर सोड आणि निघ. त्या लोकांमधून जे तुझे नाही ते लोकांमधून निघ आणि मी सांगतो त्या कडान दिशा वचन देशामध्ये सांग. का तो अटॅच नसेल? अरे तो त्याच्या पुतण्याला लोटला देखील अटॅच होता, बाबाच्या पोराला अटॅच होता. परमेश्वराने काही म्हटलं नाही, जाऊ दिलं. पण त्या लोटमध्ये त्याच्यामध्ये परमेश्वराने भांडण निर्माण होऊ दिलंय. इतका की लोट ज्या ठिकाणी होता त्या लोटवर पूर्ण त्याच्या शहरावर तो शाप सदमन करून मारावं लागला. कारण परमेश्वर जर म्हणतो ही गोष्ट करू नकोस आणि ती जर आपण केली त्याचं शासन आम्हाला आमच्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांनाही भोगावं लागतं. आणि जर आम्ही ते कडकपणे त्या गोष्टी अवलंबल्या नाही आणि पहारेकर म्हणून जागले म्हणून जर ते सांगितलं नाही तर त्याचा फटका आम्हाला बसतो. जर तू त्यांच्या उत्तम कार्यासाठी आम्हाला तयार करत असेल आणि जर खरोखर समर्पित होऊन म्हणत असेल, होय परमेश्वरा, यशासारखा तुझ्या पवित्रतेचा एक गळ मला, तुला जसा हवा तसा पात्र मला कर, तर तुम्हाला हे
हे सगळं स्वीकारावंच लागतं. योनासारखं पळून जाता येणार नाही. एजेकियेलचा 3रा अध्याय 17वं वचन. मानवपुत्रा, मी तुला इस्रायल घराण्यावर पहारेकरी नेमले आहे. विचारलं नाही त्या एजेकियेलला, विचारलं नाही त्या एजेकियेलला की तुला मी पहारेकरी म्हणून नेमू का? इच्छा आहे का तुझी? समर्पण आहे का तुझं? डायरेक्ट कमांड केलाय. तो नेमतो, तो कॉल करतो, आईच्या गर्भाशयात घडवतो आणि त्या गोष्टीसाठी तो नियुक्त करतो, तयार करतो, डायरेक्ट नियुक्त करतो, पाठवतो. आम्ही निवडलेले, तयार केलेले आणि पाठवलेले असणार आहेत. पाठवलेले असणार आहेत. आणि ज्यावेळेला तयार करण्याचा समय असतो तो खूप अवघड आहे, खूप नको नकोसा करणारा आहे, परंतु ते करावंच लागणार. कारण देव स्पष्ट सांगतो, मानवपुत्राने तुला इस्रायल घराण्यावर पहारेकरी नेमले आहे, म्हणून तू माझ्या तोंडचे वचन ऐकून माझ्या वतीने त्यास बजावून सांग. बजावून सांग, कडकपणे सांग. आणि ऐकणाऱ्यांनी नेहमी लक्षात ठेवा, देवाचं वचन ज्यावेळेला मला बजावून सांगितलं जातं त्यावेळेला आम्ही ते स्वीकारणं अत्यंत गरजेचं असतं. ज्याला बजावून सांगतो देव, कारण ते न स्वीकारलं तर त्याचा फटका जवळच असतो आणि तो फटका फार भयानक आहे. देवाची काठी आवाज येत नाही पण फार भयानक असते. मी गेले प्रियात्म त्याच्यातून, त्याची आकडी आणि त्याची काठी आम्हाला धीर देते आणि ती आम्हाला फटका देते, चुकीच्या मार्गापासून आम्हाला आवडते आणि ते आम्ही स्वीकारणं गरजेचं आहे. वॉचमन काय असतो? हा वॉचमन जागल्या रखवालदार. मला जर देव बनवत आहे तर या वॉचमनला ते जाणून घेतलं पाहिजे. वॉचमन कसा असतो? हा जागल्या कसा असतो? राखणदार कसा असतो? जो नजर ठेवतो त्याला विभागून, त्याला नेमून दिलेल्या विभागावर, व्यक्तींवर, वस्तूंवर, प्रॉपर्टीवर ज्या जो विभाग त्याला दिलेला आहे त्या विभागावर कटाक्षाने तो नजर ठेवतो, लक्ष ठेवतो आणि त्याची काळजी घेतो. त्याला आपण वॉचमन म्हणतो, त्याला आपण जागल्या म्हणतो, त्याला आपण रखवालदार म्हणतो. तो त्या ठिकाणाची, त्या व्यक्तीची, त्या तिथं असणाऱ्या ॲसेटची, तिथं असणाऱ्या सगळ्या मालमत्तेची राखणदारी करतो. तो कुणाला हात लावू देत नाही. तो फक्त आणि फक्त मालकाचीच इच्छा पूर्ण करतो, मालकाचा आदेश पूर्ण करतो. आणि मालकाची प्रॉपर्टी, मालकाची नेमून दिलेला जो विभाग आहे त्याच्याकडे तो जागृतपणे रात्रंदिवस लक्ष देतो, काळजीपूर्वक पाहतो, काळजीपूर्वक त्याचं कार्य समजावून घेतो आणि काळजीपूर्वक तो त्याचं कार्य करत राहतो. काळजीपूर्वक तो संरक्षण करतो. डोळ्यात तेल घालून वॉचमनगिरी केली जाते. डोळ्यात तेल घालून वॉचमनगिरी केली जाते. रात्रीचा वॉचमनचा आवाज ऐकला असेल, किती जणांनी ऐकलाय? काय आवाज असतो त्यांचा? जागते रहो. कारण तो जागत असतो आणि तो सावधानतेचा इशारा देत राहतो. लक्षात घ्या, गाढ लोक झोपलेले असतात, निद्रावस्थेत असतात आणि तो म्हणतो जागते रहो, मोठ्याने ओरडतो. मालक रखवालदाराची नियुक्ती करतो, मालक करतो. आणि जो मालक रखवालदाराची, वॉचमनची नियुक्ती करतो त्यावेळेला तो त्याला सगळा विभाग समजावून सांगतो, विभाग नेमून देतो, त्याची कामगिरी त्याला सांगतो, कोणकोणत्या गोष्टीची त्याला रक्षण करायचं ते जबाबदाऱ्या, त्याची कर्तव्य त्याला सांगतो. तिथं कोणकोणत्या व्यक्ती येणार आहेत, जाणार आहेत, कोणत्या व्यक्तीला येऊ द्यायचं नाही, जाऊ द्यायचं नाही, सगळं तो सांगतो. मालक
सगळे आदेश देतो. यांना येऊ द्यायचं नाही, फेरीवाल्याला येऊ देऊ नको, आपल्याला येऊ देऊ नको, रात्रीचे कडक बंद कर, हे असं कर ते तसं कर. सगळ्या गोष्टी तो त्याला समजून सांगतो, तो त्याला शिकवतो. जर रखवालदार असेल तर लोक निर्धास्त राहतात, मालक निर्धास्त राहतो, मालक शांत. आलाय ना वॉचमन, हा मालक शांत झोपतो. घरातल्या व्यक्ती निर्धास्त राहतात, वॉचमन आहे. बिल्डिंग मध्ये राहणारे लोक निर्धास्त असतात, 4-5 वॉचमन आहे. घाबरत नाही, भय रहित वातावरण राहतं, सुरक्षिततेचं वातावरण राहतं. कारण का वॉचमन जागत आहे. मग नाईटचे वॉचमन वेगळे, दिवसाचे वॉचमन वेगळे, ते त्यांचे कामं करत असतात. आणि मग लोक, रखवालदार असेल तर निश्चिंत राहतात, रखवालदार नसेल तर लोक घाबरतात, अस्वस्थ होतात, बेजार होतात, भयग्रस्त होतात. वॉचमन नाहीये, वॉचमन आलेला नाहीये, सगळं लावून घ्या, हे करा ते करा, वॉचमन नाहीये. आज वॉचमन असणं ही प्रत्येक सोसायटीची, प्रत्येक घराची, प्रत्येक परिसराची, प्रत्येक विभागाची, खाते जे इन्स्टिट्यूट्स आहेत त्या प्रत्येक ठिकाणाची वॉचमनची गरज लागून आहे. वॉचमन हवाच प्रत्येकाला. आपल्या प्रत्येक गोष्टीचं रक्षण करण्यासाठी प्रत्येकाला कोणीतरी राखणदार पाहिजे असतो. आमच्या मटेरियल गोष्टीचं रक्षण करण्यासाठी, आमच्या शारीरिक गोष्टींचं रक्षण करण्यासाठी, आमच्या आध्यात्मिक गोष्टींचं रक्षण करण्यासाठी, आमच्या जीवनाचं रक्षण करण्यासाठी, आमच्या मानसिकतेचं रक्षण करण्यासाठी आम्हाला प्रत्येक विभागामध्ये रखवालदाराची जागण्याची गरज आहे. आजकालचं वातावरण कुठंच सुरक्षित नाही, कुठं सुरक्षित आहे? दवाखान्यात, शाळेत, कोणत्या धर्मस्थानांमध्ये, कोणत्याच नाही, कुठंच नाही. रेल्वे स्टेशनवर, बस स्टॉपवर, कुठे, बागेमध्ये, शेतांमध्ये, कुठे प्रियांनो? कुणाला संरक्षण आहे? मुलीला, मुलाला, स्त्रीला, पुरुषाला, वृद्धाला, तरुणाला, लहान लेकराला, कुणाला संरक्षण राहिलेलं नाही. सगळ्यांना वॉचमनची गरज आहे. वॉचमन हवाय, रखवालदार हवाय, राखणारा हवाय. नसेल तर लोक भेदरलेले राहतात, भयभीत राहतात. कुठेही जाऊ द्या, कुठेही जायचं असलं, कोणत्याही ठिकाणी जायचं असलं तर सुरक्षितता आहे किंवा नाही, राखणारे कोणी आहे किंवा नाही, सुरक्षितता आहे किंवा नाही, संरक्षण देणारे कोणी आहे की नाही, तरच त्या ठिकाणी जायला लोक तयार होतात. आज वॉचमनची गरज आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये म्हणजे समाजामध्ये गरज आहे, देशाला गरज आहे, प्रत्येक व्यक्तीला वॉचमनची गरज आहे, रखवालदाराची गरज आहे. मग या वॉचमनच्या पात्रता काय असतात? हा वॉचमन कसा असला पाहिजे म्हणून लोक बघतात. आज आपण जगी गोष्टीने बघत आहोत. मग आपण ज्यावेळेला वॉचमन मालक ज्यावेळेला निवडतो त्यावेळेला तो काय बघतो? तो धडधाकट असला पाहिजे, त्याची फिजिकल कंडिशन, शारीरिक कंडिशन मजबूत असली पाहिजे. दुसरी गोष्ट, तो विश्वासू असला पाहिजे. आपल्या मालकासंगती, मालकाचं जे सामान आहे, मालकाच्या ज्या व्यक्ती आहे त्या व्यक्तींसंगती तो विश्वासू असला पाहिजे. तो झोपाळून असला पाहिजे, तो सदैव जागृत असला पाहिजे, तो चांगलं निरीक्षण करणारा असला पाहिजे, सदैव त्याची नजर तीक्ष्ण असली पाहिजे, त्याचे कान तयार असले पाहिजे, चांगला ऐकणारा असला पाहिजे. आपल्या मालकाचा आवाज, आपल्या मालकाच्या हातीत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आवाज ऐकणारा असला पाहिजे. शत्रूंच्या कारवायांचा आवाज, चुळबुळीचा आवाज, सैतानाची शत्रूच्या कारवाई करण्याचा खडखड किंवा कोणताही कार्य करण्याचा, दुष्टकृत्य करण्याचा आवाज ऐकणारा असला पाहिजे. तो नियमित काम करणारा असला पाहिजे. खाडे
करणारा नसला पाहिजे. तो कामावर नियमित असणारा येणारा पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत कसाही असू दे वॉचमन हजर असलेला पाहिजे. त्याला काम करण्याची डिझायर असली पाहिजे, इच्छा असली पाहिजे. करायचं म्हणून करायचं, पैसा मिळणार आहे आणि वेतन मिळणार आहे, मोबदला देणार आहे म्हणून करतोय नाही. तर त्याला त्याची आवड असली पाहिजे, त्याच्या कामाची, त्याच्या वॉचमनगिरीची आवड असली पाहिजे. त्याच्या कामामध्ये सातत्यता आणि नियमितता असली पाहिजे. तो इतका जागरूक असला पाहिजे, सतर्क असला पाहिजे. कोणत्याही वेळेच्या कोणत्याही क्षणाला तो जागा असला पाहिजे. पिन ड्रॉप सायलेन्स कुठेही साधी पिन पडली तरी त्याला जागायला पाहिजे. इतका सावध तो असला पाहिजे. तो जिज्ञासू असला पाहिजे. तो प्रत्येक गोष्ट का घडती, कशी घडती, केव्हा घडती, सगळ्या गोष्टी जाणून घेणारा असला पाहिजे. वॉचमन माठ नको, मठ्ठ डोक्याचा नको, बधीर डोक्याचा नको. तो जिज्ञासू पाहिजे. हे लोक इथून फेऱ्या काय सारखे मारतात? हे इथून येतात जातात का? 2-3 दिवस झाले यांची टॅळणी चालू, 3-4 दिवस झाले. लोक कधी फिरत नव्हते, नवीन लोक आहेत. आज नवीन लोक इथून का गेले, इथं का पाहत गेले? प्रत्येक गोष्टीची त्याला जिज्ञासा असली पाहिजे. इतका तो जिज्ञासू असला पाहिजे. त्याला चांगलं व्यक्ती ओळखता आल्या पाहिजे. त्याला ज्ञान पाहिजे. चेहऱ्यावरून त्याला व्यक्ती समजल्या पाहिजे. ही व्यक्ती विश्वासू आहे का मालकाची, मालकाला फसवणारी आहे का, ही मालकाचा शत्रू आहे का मालकाला गोड बोलून फसवणारी आहे का, सगळं त्याला कळलं पाहिजे. मालकाच्या कोणत्या व्यक्तीचा नाश करण्यासाठी ही व्यक्ती आलेली हे त्याला ज्ञान पाहिजे. हे त्याला ओळखता आलं पाहिजे. त्याच्यानंतर तो मद्यप्राशन करणारा नसला पाहिजे. मद्याच्या धुंदीत वॉचमन बसला, संपलं. शत्रू गोंधळाने गोंधळ करेल. व्यसनी नसला पाहिजे. वाईट गोष्टींचा नाद असलेला हा वॉचमन नसला पाहिजे. वॉचमन चोरी करणारा नसला पाहिजे. तो जर चोरी करणारा असेल, मालकाचा सगळा हडप करणारा असेल, मालकाचं कुंपणच खाणारा असेल, कुंपणाला शेत खाल्लं म्हणतात ना, मालकाचं सगळं काही उलपाडणारा असले, चोर असेल, तर तो वॉचमन काही फायद्याचा नाही. पुढची गोष्ट, त्याला शस्त्र चांगले वापरता आले पाहिजे. त्याच्याकडे शस्त्र सामग्री असली पाहिजे आणि ती शस्त्र वापरण्याचं धैर्य आणि ते सामर्थ्य त्याच्याकडे असलं पाहिजे. ते शस्त्र कसं वापरायचं त्याची त्याला माहिती असली पाहिजे. त्याच्यानंतर तो वाटेल त्या संकटाला तोंड देण्याचं त्याचं धैर्य असलं पाहिजे आणि वाटेल त्या संकटाला तोंड देण्याची त्याची इच्छा असली पाहिजे. संकट आलं आणि पळाला तो वॉचमन काही कामाचा, आग लागली पळाला काही कामाचा नाही, चोर आले पळाला काही कामाचा नाही, धाड आली मोर्चा आला आणि पळाला असा वॉचमन काही कामाचा नाही. मालका संगती एक जीव असलेला पाहिजे. मालकाचं दुःख ते त्याचं दुःख, मालकाचा अपमान तो त्याचा अपमान, मालकाच्या लोकांची हानी ती त्याची हानी असा समजणारा वॉचमन असला पाहिजे. त्याच्या प्रत्येक जबाबदारीची आणि त्याच्या कर्तव्याची त्याला जाण असली पाहिजे. त्याच्या अंतःकरणामध्ये मालकाच्या प्रत्येक व्यक्तीबद्दल कंपॅशन असलं पाहिजे. मालकाचे जनावर, मालकाचे गुरढोरं, मालकाच्या सगळ्या गोष्टी काय असते त्याच्याबद्दल त्याला प्रेम पाहिजे, कळवळा पाहिजे. असा वॉचमन असला पाहिजे. तो शेवटपर्यंत काम करणारा असला पाहिजे. पळकुट्या वॉचमन लोक आज इथं 4 दिवस काम केलं, आज इथे 1 महिना केलं, आज या ठिकाणी 2 वर्ष केलं, पुढे जाऊन बदलला, दुसरीकडे गेला, तिथं 3 वर्ष केलं, हे अशा पद्धतीचे बदलणारा वॉचमन नको. मालकाने चांगलं बोलला, मालकाने त्याच्या चुका दाखवून दिल्या आणि पळाला तो वॉचमन, असा वॉचमन नको. वॉचमन बदलणारा स्वभावाने असला पाहिजे. की मालकाने सांगितलं, अरे तुझं चुकतंय, ही तुझी चूक आहे, तुझ्या झोपळपणा आहे, तुला लक्ष नीट देता येत नाही, अरे तुला व्यक्ती नीट ओळखता येत नाही, अरे तू इथं दुर्लक्ष करतो. काय मालक त्याचे दोष दाखल, त्या दोषाप्रमाणे तो स्वतःचे दोष काढून टाकून बदलणारा असला पाहिजे. बदलण्याची प्रवृत्ती त्या वॉचमन मध्ये असली पाहिजे. ह्या सर्व गुण, हे सर्व पात्रता वॉचमन मध्ये असेल तर तो
स्वीकारतो. मग तो वॉचमन बेस्ट, उत्तम वॉचमन. आणि परमेश्वर येशू ख्रिस्त देवादी देव यावे आम्हाला म्हणतो, मी तुला पहारेकरी म्हणून नेमत आहे, मी तुला वॉचमन म्हणून नेमत आहे, मी तुला जागल्या म्हणून नेमत आहे. ऐकलं? वॉचमनचे कॅटेगरी, वॉचमनचे ॲबिलिटीज, त्याच्या पात्रता, त्याच्यामध्ये असणारे गुण, मालकाला अपेक्षित असणारे सगळे गुण ऐकले वॉचमनचे. आणि देव म्हणतो, मी तुला वॉचमन म्हणून नेमत आहे, जागल्या म्हणून नेमत आहे, राखणदार म्हणून नेमत आहे. आणि मालकापेक्षा जास्त जबाबदार आहे वॉचमनला. तर मालकापेक्षा जास्त लक्ष घालायचं आहे वॉचमनला. तर मालक काय करणार? मालक नुसतं तू करतोय की नाही ते पाहणार. मालकाचं सगळं काम, मालकाच्या सगळ्या अपेक्षा त्या वॉचमनला, त्या जागल्याला पूर्ण करायची आहे. म्हणजे देव यावे येशू ज्या वेळेला मला वॉचमन म्हणून नेमतो, पहारेकरी म्हणून नेमतो, त्याचं जे जे काम आहे ते सगळं आम्हाला करायला तो सांगतो. आर यू गेटिंग इट? समजतंय तुम्हाला? मग वॉचमनचं ते काम अत्यंत महत्वपूर्ण काम आहे, अत्यंत सामर्थ्यशाली काम आहे. एस्केल 3:17 मानवपुत्रा, मी तुला इस्रायल घराण्यावर पहारेकरी नेमले आहे, म्हणून तू माझ्या तोंडचे वचन ऐकून घे. येशू ख्रिस्तच वचन आहे. शब्द योहान 1:1 शब्द देही झाला, त्याने आम्हामध्ये वस्ती केली. तो जीवन शब्द ऐकून घे, म्हणजे तो अंतःकरणात घे. ते वचन तुझ्या अंतःकरणात लिहिले. परत इर्मया 31:33 माझी वचन मी तुझ्या मुखात घातली आहे आणि मी आपल्या नियमशास्त्रात तुझ्या अंतःकरणात लिहिलेले आहे. जेव्हा आम्ही त्याला स्वीकारतो त्यावेळेला त्याची वचन आमच्या अंतःकरणात येतात. तो येशू ख्रिस्त आमच्यात राहतो. ते समजून घे, त्याला येशू ख्रिस्ताला समजून घे. मी तुला वॉचमन बनवलंय, मग तू काय कर? येशू ख्रिस्ताला समजून घे. त्याला समजून घे, म्हणजे तो तुझ्यात आणि तू परमेश्वरामध्ये. पुन्हा योहान 15 खरा द्राक्ष वेल, तरच तुम्ही खरी फळं देऊ शकाल, तरच तुम्ही आत्म्याची फळं देऊ शकाल. परमेश्वर आम्हाला पहारेकरी म्हणून देतो आणि काय जबाबदारी देतो. परत एकदा ऐका, यशाया 62:6-9 यरूशलेमा, मी तुझ्या पोटावर पहारेकरी नेमले आहे, ते रात्रंदिवस उभे राहत नाही. अहो परमेश्वराचे स्मरण देणाऱ्यांनो, त्यांना परमेश्वराला स्मरण देणारे म्हटलंय. देवाला स्मरण द्या त्याच्या वचनाचा, आणि त्यांनी परमेश्वराला काय काय कार्य करायचं त्याचं स्मरण द्यायचं. त्या वॉचमनला, येशू ख्रिस्ताला, परमेश्वराला स्मरण करून देणारा वॉचमन असला पाहिजे. मग परमेश्वराला स्मरण देणाऱ्यांनो, तुम्ही विसरू नका, शांत राहू नका, स्थिर राहू नका, दिरंगाई करू नका. आणि तो यरूशलेम सुस्थितीत करून ती पृथ्वीला प्रशंसा विषय करेपर्यंत, तोपर्यंत त्याला चैन पडू देऊ नका. कुणाला चैन पडू देऊ नका? देवाला चैन पडू देऊ नका. इतकं तुम्हाला सतर्क राहायचं आहे, देवाला आठवण करून द्यायची आहे. देवादी देव परमेश्वर जगाचा निर्माण करता, त्याला मला आठवण करून द्यायची पहारेकराचं काम आहे. देवाला स्मरण करून देणाऱ्यांनो, पहारेकरांना तो म्हणतोय, देवाला आम्हाला स्मरण करून द्यायचं. जोपर्यंत त्याच्या लोकांना सगळे आशीर्वाद प्राप्त होत नाही. अरे देवाला आशीर्वाद दिले, देवाने अभिवचनं दिलेली आहेत लोकांना, आणि ती अभिवचनं त्यांच्या जीवनात जोपर्यंत पूर्ण होत नाही, जोपर्यंत त्यांना वैभव प्राप्त होत नाही, जोपर्यंत सुटका प्राप्त होत नाही, जोपर्यंत त्यांच्या जीवनात आनंद प्राप्त होत नाही, तोपर्यंत परमेश्वराला तुम्ही चैन पडू द्यायची नाही, असं पहारेकरांना सांगितलंय. परमेश्वरानं आज्ञा केली आहे, स्पष्ट देवाचं वचन आहे प्रियांनो. तोपर्यंत परमेश्वर म्हणतो त्याला, देवाला चैन पडू देऊ नका. परमेश्वराने आपल्या उजव्या हाताची बलवान पूजेची शपथ घेऊन सांगितलंय की यापुढे तुझे धान्य
काय शपथ घेतलेली आहे की त्या लोकांना आशीर्वाद दिलाय. काय आशीर्वाद दिलाय? तुझे धान्य तुझ्या शत्रूला मी खात्रीने खाऊ देणार नाही. म्हणजे तू जे कमवलं, जे मिळवलं, परमेश्वराने तुला जे आशीर्वाद दिलेले आहेत, या वेळी तुला जे आशीर्वाद दिले, जी वचनं दिलेली आहे, ती वचनं शत्रूला मी खाऊ देणार नाही. मग हे खाऊ देणार नाही, हे काम कोण करणार आहे? हे काम कुणाला करायचं आहे? हे काम कुणाला करायचं आहे? तुम्हाला करायचं, वॉचमनला करायचं आहे. तू ज्यासाठी श्रम केले तो तुझा द्राक्षरस पणके प्राशन करणार नाही. जे उत्तमातलं उत्तम फळफळावं आहे, जे उत्तम परमेश्वराने दिलेलं आहे, ते तुझं परके लोकांना प्राशन करू द्यायचं नाही. तर ज्यांनी ते धान्य पोटाला साठवलं तेच ते खातील व परमेश्वराचे सेवन करतील. ज्यांनी तो द्राक्षरस साठवला तेच तो प्राशन करतील. परमेश्वराने दिलेले आशीर्वाद त्याच्याच लोकांना प्राप्त होतील. सैतान तेही राहून घेणार नाही. यासाठी त्या वॉचमनने थांबायचं आहे. यरूशलेमवर म्हणजे त्यानं निवडलेल्या, ज्यांनी तारणारा देव परमेश्वराला स्वीकारले आपल्या अंतःकरणात, त्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात, त्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात देवाने जी आशीर्वाद अभिवचनं दिलेली आहे ती पूर्ण करेपर्यंत तुम्हाला शांत बसायचं नाही, बाहेर करायला. माझ्या प्रियांनो, आमचा येशू ख्रिस्त या जगात आला. त्याने आमची बातक स्वतःवर घेतली. आम्हासाठी तो मरण पावला, तिसऱ्या दिवशी परत उठला आणि आम्हाला घेण्यासाठी तो येणार आहे. तो स्वर्गात चालला. तो म्हटला मी तुम्हाला आणणार, तसं सोडणार नाही, टाकणार नाही. तसा पवित्र आत्मा त्याने आम्हाला दिला, यावर आमचा विश्वास आहे. आणि तो पवित्र आत्मा आज आम्हाला चालवत आहे. त्याचा पवित्र आत्मा येशू ख्रिस्त आमच्यामध्ये आहे. तोच येशू ख्रिस्त पित्याच्या उजवीकडे असणं आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. आणि आम्हाला हे माहिती आहे, तो आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे, तो आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. आणि तेच कार्य आम्हाला करायचं आहे. हे बाबा, यांना क्षमा करते, काय करतात कळत नाही. परमेश्वर त्यांना आशीर्वाद प्राप्त करते. त्यानं केलेलं कार्य आम्हाला करायचं आहे. तो मध्यस्थी करत आहे. तो मध्यस्थी करण्यासाठी आम्हाला उभं करत आहे. त्याचा पवित्र आत्मा ज्या वेळेला आमच्यामध्ये येतो, आम्ही त्याला स्वीकारतो, त्यावेळेला त्याचा पवित्र आत्मा आमच्यामध्ये येतो. त्याची पवित्र आत्म्याची दानं आम्हाला प्राप्त होतात. काही लोकांना अन्य भाषेचं दान प्राप्त होतं. ज्यावेळेला त्याचा पवित्र आत्मा आमच्यात येतो, तो अनिर्वचनीय मध्यस्थी करतो त्याच्या लोकांसाठी. कारण त्याने सांगितलं तुम्हाला अनाथ सोडणार नाही, टाकणार नाही. आणि तो आमचं संरक्षण करतो, तो आमच्या गरजा पुरवतो, तो आम्हाला आरोग्य प्राप्त करून देतो. तो आमच्या प्रत्येक जीवनाच्या विभागामध्ये तो कार्य करतो. तो आमचं संरक्षण करतो, तो आमचं प्रोटेक्शन करतो. त्याचा पवित्र आत्मा आम्हाला लीड करतो आणि चालवतो. त्याचा कळवळ्याचा आत्मा, त्याचा आरोग्य प्राप्त करून देणारा आत्मा, सुटका प्राप्त करून देणारा आत्मा, शांतता प्राप्त करून देणारा आत्मा, सामर्थ्य प्राप्त करून देणारा आत्मा आमच्यामध्ये कार्य करतो. परमेश्वर आज आमच्यात कार्य करत आहे, मध्यस्थी करत आहे. माझ्या प्रियांनो, हेच तो आमच्यासाठी करून घेतो लोकांकडून. खूप वेळेला ज्या वेळेला मी येशू ख्रिस्ताला स्वीकारतो, आमच्यावर अनेक संकट येतात, अनेक त्रास होतात. खूप वेळेला आम्हाला असं आम्ही एकटं आहोत, निराश होतो. आता मगाशी ब्रदरांनी स्वतःची साक्ष दिली, सिस्टरने स्वतःची साक्ष दिली, ऐकले तुम्ही. आम्ही निराशेत असतो, आम्ही दुःखात असतो, आम्ही अडचणीतून जातो. आणि मग आम्हाला असं वाटतं आम्हाला कोणी समजून घेणार नाही, आम्हाला याच्यातून बाहेर काढणारं कोणीच नाही आहे, जवळ आमच्या कोणीच नाही आहे, त्याला कोण लागत नाही, त्याला कोण लागत नाही, आता मी कुठं जाऊन काय करू. माझ्या प्रियांनो, असे हजारो आणि असंख्य वचन तो आमच्यासाठी उभे करतो, ज्यांना आम्ही ओळखत नाही, ज्यांना आम्ही माहिती नाही. त्यांच्याद्वारे पवित्र आत्मा अनिर्वाच्य कन्याने आमच्यासाठी मध्यस्थी करत असतो. आमच्या संकटातून, समस्येतून, आमच्या काळजीतून, निराशेतून, व्यसनातून, वाईट गोष्टी करण्यास
जाण्यापासून, दुसऱ्याला उद्ध्वस्त करायला जाण्यापासून देव आम्हाला सावरतो, आम्हाला मागं खेचतो, आम्हाला तो वाईटातून जाऊ देत नाही, तो आमचं रक्षण करतो. आमच्या अनेक समस्यामध्ये शत्रूचे हल्ले, शत्रू आम्हाला उद्ध्वस्त करायला जातो, आमच्या विरोधामध्ये अनेक कटकारस्थान करतो. त्यावेळेला हजारो असंख्य लोक आमच्यासाठी मध्यस्थी करत असतात, अनेक वॉचमन आमच्यासाठी उभे असतात. शांत राहत नाही जोपर्यंत देवाने दिलेली अभिवचनं आमच्या जीवनात पूर्ण होत नाही, तोपर्यंत देवाचे हजारो असंख्य लोक आमच्यासाठी, आमच्या कुटुंबासाठी, आमच्या चर्चसाठी, आमच्या देशासाठी मध्यस्थी करत असतात. कारण तो देव आहे. यशा 40 मध्ये म्हटलं त्याचं कार्य हे आमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे आहे. फार मोठं गुण करून देव आज तुम्हाला त्याचा आत्मा तुम्हाला सांगत आहे की देवाचा आत्मा आमच्या प्रत्येक व्यक्तीसाठी हजारो वॉचमन तयार करून ठेवतो. सतत आणि सतत आमच्यासाठी प्रार्थना केल्या जातात, कारण देवाने आम्हाला अभिवचन दिले, मी तुला एकटं सोडणार नाही आणि टाकणार नाही, अनाथ असं सोडणार नाही. देव जे बोलतो ते करतोच करतो. फक्त तुमच्या जवळचेच लोक तुमच्यासाठी प्रार्थना करत नाही. तुम्हाला तुमच्यासाठी कंटिन्यू प्रार्थना उपास करणारे लोक असं वाटतात, हेच लोक माझ्यासाठी प्रार्थना करतात. हजारो लोक तुमच्यासाठी, तुमच्या कार्यासाठी, देवाने तुमच्या जीवनात जे कार्य सुरू केलेले आहे ते पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करत असतात. देवाचा आत्मा लाखो हजारो व्यक्तींच्या द्वारे तुमच्यासाठी मध्यस्थी करत असतो. तो तुमच्यासाठी असंख्य पाहेकरी नेमतो, वॉचमन जागले नेमतो. परमेश्वराच्या योजना तुमच्या जीवनात पूर्ण करणं, सैतानाचं कार्य नष्ट करणं, तुम्हाला वाईट गोष्टीत जाऊ न देणं, तुमचा नाश होऊ न देणं, तुम्हाला व्यसनातून बाहेर काढणं, तुम्हाला तारण प्राप्ती करून देणं. लोक जे सैतान जे लोकांच्या द्वारे तुम्हाला तुडवतोय, तुम्हाला नष्ट करण्याचा प्रयत्न करतोय, देवाची योजना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्यातून बाहेर काढून तुम्हाला विजय प्राप्त करून देणं. अनेक 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 गोष्टींसाठी, तुमच्या हजारो गोष्टींसाठी. तुम्ही म्हणता ना, एक सत्र केलं की दुसरं, दुसरं केलं की तिसरं, तिसरं सततच्या वेळेपासून चालूच आहे. त्या तेव्हापासून ज्या वेळेला तुम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारलं तेव्हापासून आतापर्यंत कंटिन्युअसली तुमच्यासाठी हजारो लोक प्रार्थना करत आहे. आईच्या गर्भाशयाच्या वेळेला देवानं तुमची निवड केली तेव्हापासून तुमच्यासाठी अनेक पहारेकरी देवानं नेमलेले जागले उभे आहेत. हे देवाचं कार्य आहे, हे देवाचं कार्य आहे. मग जर माझ्यासाठी परमेश्वराचे लोक, अनेक लोक जे मला ओळखत नाही, जे मला जाणत नाही, ज्यांना मी माहीत नाही, ते लोक माझ्यासाठी पहारेकरी म्हणून उभे आहे, तर आज मला देव आवाज देत आहे. आज जर देव मला सांगत आहे मी तुला पहारेकरी म्हणून नेमलेला आहे, तर मी उत्तमच पहारेकरी, उत्तम जागल्या, उत्तम वॉचमन झाला पाहिजे, उत्तम रखवालदारी झालीच पाहिजे. कारण हे पवित्र कार्य आहे, मालकाचं कार्य तुम्हाला पूर्ण करायचं आहे. आमच्यासाठी मध्यस्थी करणारे लोक उभे आहेत, मग त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी आम्ही उभं राहिलं पाहिजे. कारण आमचा देव, आमचा पिता, आमचा येशू ख्रिस्त मध्यस्थी करत आहे लोकांसाठी, आम्हीही मध्यस्थी करणार आहोत लोकांसाठी. सतत आणि सतत, सतत आणि सतत निरंतर मी प्रार्थना करत आहे. लक्षात घ्या, देव कमांड देत आहे, आज्ञा देत आहे, विनंती नाही करत आहे. प्रियांनो, आज देवाने मला तुमच्याकडे विनंती करण्यासाठी पाठवलं नाही. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने लक्ष देऊन ऐका. देव विनंती नाही करत आहे, देव कमांड करत आहे तुम्हाला. उठा, पार करायचं काम करा. वॉचमन म्हणून मी तुम्हाला नेमलं आहे. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला देव सांगत आहे, मी वॉचमन म्हणून तुम्हाला नेमलं आहे. मी किती साधारण आहे, मी आताच देवामध्ये आलेली आहे. मला वचनाचं पूर्ण ज्ञान नाही आहे, मला पूर्णपणे माहिती नाही. होय, देवाचा आत्मा तुमच्यात आहे. तो सर्वज्ञ, सर्वव्यापी, ओमनीप्रेझेन्स, ओमनीपोटेंट आणि ओमनीसेन्स गॉड आहे. सर्वज्ञ परमेश्वर, सर्वव्यापी परमेश्वर, सर्वशक्तिमान परमेश्वर, ज्याला सर्व माहिती आहे, तो तुमच्यात राहतो. फक्त समर्पण करा.
मला मध्यस्थीसाठी उभं राहायचं आहे, प्रार्थना करायची त्याच्या लोकांसाठी. प्रार्थना मला बदलवते, प्रार्थना परिस्थिती बदलवते, प्रार्थना व्यक्तीला बदलवते, प्रार्थना समय बदलवते, प्रार्थना शक्य गोष्टी शक्य करते, प्रार्थना परमेश्वराचे संकल्प पूर्णत्वास नेते, प्रार्थना परमेश्वराच्या योजना प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात, समाजात आणि देशामध्ये पूर्णत्वास नेते. प्रार्थना हे परमेश्वराने तुमच्या हातात दिलेलं शस्त्र आहे. प्रार्थना हे तुमचं कर्तव्य आहे. प्रार्थना हा तुमचा प्राण आहे. निरंतर निरंतर सतत प्रार्थना करा. निरंतर श्वास घेतो, प्रार्थना हा तुमचा श्वास आहे. येशू ख्रिस्तानं पेत्राला विचारलं, माझ्यावर प्रेम करतो का? तो म्हटला, होय प्रभू, मी खूप प्रेम करतो. तो म्हटला, माझी मेंढरं राख. परत विचारलं, माझ्यावर प्रेम करतो का? माझी मेंढरं चाल. परत विचारलं, माझ्यावर प्रेम करतो का? तो अक्षरशः वैतागला असते. तो मला पूर्ण जाणतो ना, मी त्याच्या उराशी टेकतो ना, तरी म्हणतो. तो म्हणतो, होय प्रभू, मी तुझ्यावर प्रेम करतो, तू जाणतोस. तो म्हणतो, मग माझी मेंढरं चाल. अरे हा देव परमेश्वर त्याच्या मेंढरांवर, त्याच्या लोकांवर अतोनात प्रेम करतो. तो एक एका मेंढरासाठी त्याचा जीव कळवतो. कोणी वाईट मार्गाला गेलेलं, वाईट व्यसनांमध्ये गेलेलं, वाईट मित्रामध्ये, कोणी वाईट मैत्रिणींमध्ये, वाईट आपल्या घरामध्ये, कुटुंबामध्ये कुटुंब संसार तोडण्याचा प्रयत्न करत असेल, परमेश्वर मान्य करत नाही, तो अस्वस्थ होतो आणि तो पहारे करायला म्हणतो, उठ उठ उठ, जागल्या उठ, जागल्या तुझं कार्य कर, झोपू नको, चैन पडू नको. माझ्या लोकांना त्यांचं गौरव प्राप्त होईपर्यंत, आशीर्वाद परमेश्वराचं गौरव त्यांच्या जीवनात प्राप्त होईपर्यंत, आशीर्वाद प्राप्त होईपर्यंत तुला चैन पडू देऊ नकोस. आपला देव मिशनरी गॉड आहे. दिलेलं मिशन पूर्ण करणारा गॉड आहे. परमेश्वर येशू ख्रिस्ताला त्यानं मिशनसाठी पाठवलं, मिशन पूर्ण करण्यासाठी. आदामाने जे पाप करून जे मानवाचा आणि मनुष्याचा संबंध, देवाचा आणि मानवाचा संबंध तुटलेला होता, तो जोडण्यासाठी ते मिशन कार्य त्याने पूर्ण केलं. तो मिशनरी देव आहे. तो स्वतः मिशन पूर्ण करतो, कार्य पूर्ण करतो. एक नेमून दिलेलं कार्य पूर्ण करणे म्हणजे मिशनरी कार्य, म्हणजे मिशन. आणि जो ते कार्य पूर्ण करतो तो मिशनरी. देवाने दिलेलं कार्य पूर्ण करतो तो मिशनरी. त्याच्या लोकांच्या जीवनात पाहिलं करायचं काम पूर्ण करणं मिशनरी कार्य. योनाला पाठवलं, जा, निन्वेचा नाश होत आहे, सांग त्या लोकांना, पापात पडू नका, पाप करू नका, पश्चाताप करा, देवाकडे वळा, नाहीतर तो तुम्हाला पाडून टाकेल, नाहीतर तो तुमचा नाश करेल. योनाची इच्छा नव्हती. निन्वेला जाण्याच्या ऐवजी तार्शिशला पळून चालला होता. शेवटी त्याला फटका दिला, वादळ उठलं, त्याला शेवटी बोटीतून फेकण्यात आलं. तेव्हा वादळ शांत झालं आणि माशाच्या पोटात 3 दिवस तो राहिला. पश्चाताप केला 3 दिवस आणि मग त्याला बाहेर टाकलं. तेव्हा जाऊन त्यानं त्याचं कार्य पूर्ण केलं, मिशन पूर्ण केलं. माझ्या प्रियानो, योनासारखा मला पळून जाता येणार नाही. शाऊलाचा पळून करणारा तो देव, त्याचं कार्य तो त्याच्या लोकांकडून पूर्ण करून घेतो. जर त्याला पहारेकरी म्हणून नेमला तर तुम्हाला पळून जाता येणार नाही. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने लक्ष द्या. तुम्हाला ते कार्य पूर्ण करायचं आहे, कारण त्यानं तुम्हाला पहारेकरी म्हणून नेमलेला आहे. तो तुमची परवानगी घेत नाही, त्याने तुमची नियुक्ती केलेली आहे. फक्त आता तुम्हाला पहारेकऱ्याचं गुण जाणून घ्यायचं, ते माझ्यामध्ये आहे का ते पाहायचंय आणि तयार व्हायचंय. जर स्पिरिच्युअली मला जर वॉचमन म्हणून उभं राहायचंय, तर त्या वॉचमनचे कोणते गुण माझ्यामध्ये असले पाहिजे, त्या रखवालदाराचे, त्या जागल्याचे कोणते गुण माझ्यामध्ये असले पाहिजे. मी रात्रंदिवस सतर्क राहिलं पाहिजे, जागृत राहिलं पाहिजे. कारण देवाचं वचन आहे, जागे राहा, जागृत राहा, निरंतर प्रार्थना करा. मी माझ्या देवाशी कम्प्लिटली विश्वासू राहिलं पाहिजे. तो माझ्यामध्ये, मी त्याच्यामध्ये राहिलं पाहिजे. त्याला मी जाणून घेतलं पाहिजे. त्याचं वचन माझ्यात राहिलं पाहिजे. त्याचं वचन मी पूर्णपणे
मला माझ्या परमेश्वराचे लोक कोण आहे, परमेश्वराचा एरिया, परमेश्वराचं कार्य, परमेश्वराची योजना काय आहे ते समजलं पाहिजे. धर्मांतर ही परमेश्वराची योजना नाही, तर प्रत्येक व्यक्तीला तारणारा देव म्हणून येशू ख्रिस्ताला स्वीकारावं आणि त्याच्या मार्गात चालवावं. ही देवाची योजना, ती योजना मला पूर्ण करता आली पाहिजे. कोणता धर्म स्थापन करण्यासाठी परमेश्वराला नाही बायबल सांगतं, त्याच्या वचनात दिलेला आहे. कुठंही नाही, कुठंही दिलेलं नाही की तो धर्म स्थापन करण्यासाठी आला. प्रेषितांची कृत्याचा 11 ते 26 वचनात स्पष्ट सांगितलेलं आहे. हे लोक कोणते? ख्रिस्ताला अनुसरणारे ख्रिस्ती लोक, म्हणून त्यांना ते नाव पडलं. मी तारणारा देव येशू ख्रिस्त माझ्या पातकांसाठी मरण पावला, तिसऱ्या दिवशी परत उठला आणि स्वर्गात चढला. तो मला घेण्यासाठी येणार, त्याचा पवित्र आत्मा त्यानं मला दिला. मी माझ्या अंतःकरणात येशू ख्रिस्त तू ये म्हणते, त्यावेळेला तो माझ्या अंतःकरणात येतो. तो माझ्यात राहतो आणि मी त्याच्यात राहते, आणि त्याचे सगळे ॲट्रिब्यूट, त्याचे सगळे गुणधर्म माझ्यामधून लोकांना दिसतात. मग बाप्तिस्मा काय? तर तीच विश्वासाने केलेली कृती मी लोकांच्या समोर करून दाखवते. माझ्यातला जुना मनुष्य पाण्यामध्ये मेला आहे आणि माझ्यात ख्रिस्त उठला आहे. आज मी जगत नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. क्षमा करणारा, प्रीतीचा देव, अशक्य गोष्टी शक्य करणारा देव, आरोग्य प्राप्त करून देणारा देव, इतरांवर प्रेम करणारा परमेश्वर, तो देव माझ्यामधून जगाला दिसेल. आत्म्याची फळं माझ्यातून, परमेश्वराची आत्म्याची फळं, येशू ख्रिस्ताचे ॲट्रिब्यूट, त्याची पवित्रता, त्याची धार्मिकता, त्याचं सामर्थ्य माझ्यातून, माझा ख्रिस्त लोकांना माझ्यातून दिसेल. 5 शुभ वर्तमान मी आहे, लोक मला वाचतील. पत्र मी आहे, पौल म्हणतो मी एक जिवंत पत्र आहे, लोक मला वाचतात, माझ्यातून ख्रिस्त दिसेल. त्याची मेंढर, त्याचे ॲसेट, त्याच्या मालकीच्या कोणत्या गोष्टी आहेत हे मला जाणवेल, मला माहिती पाहिजे. जर मी वॉचमन आहे तर सैतानाचं कार्य काय आहे हे मला कळलं पाहिजे. सैतानाच्या स्ट्रॅटेजीज, युक्त्या प्रयुक्त काय आहे, सैतानाची शस्त्र कोणती आहे. निराशेचं शस्त्र आहे, व्यसनाचं शस्त्र आहे, व्यभिचाराचं शस्त्र आहे, राग, द्वेष, मत्सर, सूड हे शस्त्र आहे. अनेक शस्त्र आहेत. अविश्वास हे शस्त्र आहे. ही सगळी सैतानाची शस्त्र आहेत तो वापरत असलेल्या त्याच्या लोकांवर. त्या शस्त्रांची मला पूर्ण माहिती पाहिजे आणि माझ्या परमेश्वराने कोणती शस्त्र सामग्री धारण करून युद्धाला उभं राहा, वॉचमन म्हणून उभं राहा. ती शस्त्र सामग्रीची इफिस्कारास 15 6 अध्यायामध्ये दिलेली शस्त्र सामग्री मला माहिती, आत्म्याची शस्त्र सामग्री मला माहिती पाहिजे. विश्वासाची ढाल मला माहिती पाहिजे, वचनाची तलवार मला माहिती पाहिजे. सगळी शस्त्र सामग्री मला ठाऊक हवे. तारणाचं शिरस्त्र, ओरी आणि त्याची शस्त्र सामग्री सतत धारण करून मी पहारेकर म्हणून उभं राहणार. सतत धारण करून, कारण आमचं युद्ध रक्त मांसाबरोबर व्यक्तीत सलती नाही, आकाशातल्या दुरात्म्यात सलते. सैतान जो व्यक्तीमध्ये शिरतो आणि सुडाच्या भावनेने आमचा सूड काढायला शिकवतो, नाश करायला शिकवतो. हे जे काही शस्त्र आहेत त्या सैतानाची, ते शस्त्र उद्ध्वस्त करण्याचं, नष्ट करण्यासाठी आम्हाला येशू ख्रिस्ताची आत्म्याची शस्त्र सामग्री वापरता आली पाहिजे. ती शस्त्र सामग्री आम्हाला माहिती पाहिजे. वचनाची तलवार आमच्या हातात सतत असली पाहिजे, ज्यानं आम्हाला ती वचनाची तलवार वापरून सैतानाला छाटता आलं पाहिजे, सैतानाच्या योजना छाटता आल्या पाहिजे. ना की व्यक्तीचा नाश करायचा, ना की व्यक्तीचा द्वेष करायचा, ना त्या व्यक्तीला नष्ट करायचं, त्याचं कार्य नष्ट करायचं. परमेश्वराचं कार्य त्या व्यक्तीच्या जीवनात पूर्णत्वास न्यायचं, ही माहिती आम्हाला हवी आहे. सैतानाची स्ट्रॅटेजी, सैतानाच्या योजना त्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातून उद्ध्वस्त कशा करायच्या याची कला आम्हाला परमेश्वराच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे अवगत असली पाहिजे, आणि ती फक्त प्रार्थनेच्या द्वारे होते. त्याची आत्मिक शस्त्र सामग्री वापरायची आहे, ते आम्हाला वापरता आली पाहिजे. त्याच्या लोकांबद्दल आम्हाला कंपॅशन असलं पाहिजे, कळवळ्याचा आत्मा असला पाहिजे. अरे ही व्यक्ती ना, तिने मला त्रास दिला ना, आता मी त्या व्यक्तीचा छाटणी करेल, आता मी त्या व्यक्तीचा बरबादी करेल, आता कोणते साक्षीदार उभे करेल, आता मी असं करेल, आता मी तसं करेल. नाही, त्या व्यक्तीची सुधारणूक करण्यासाठी मी त्या व्यक्तीला त्याच्या चुका
प्रेमानं दाखवेल. नाही ऐकलं तर मी मुख्य व्यक्तींना सांगून ऐकवेल, पण नाश नाही करणार मी त्या व्यक्तीचा. कारण आमचं युद्ध हे व्यक्ती संगती नाही, आकाशातल्या दुरात्म्यांसाठी त्या प्रवृत्ती संगती आहे, जी सैतानाची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये शिरलेली, सुराची भावना, त्रास देण्याची भावना, उद्ध्वस्त करण्याची भावना, ती प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रार्थना प्रयत्न आम्ही करणार आहोत. त्यासाठी आमच्यामध्ये देवाचं वचन आणि देवाचं सामर्थ्य असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण सैतान टपून बसलेला आहे, कुणाला गिळावं याची तो वाट पाहत आहे. सैतान टपून बसलेला आहे, कुणाला गिळावं याची तो वाट पाहत आहे. देवाने याच्या जीवनामध्ये अशा योजना केल्या का? याला देवाचा सेवक म्हणून उभा केला का? अरे मग मी ही शस्त्र सामग्री वापरेन, मग मी निराशा आणेन, मग मी व्यसन आणेन, मग मी वाईट गोष्टी आणेन, मग चोरी आणेन, मी अंक आणेन, दमकाचं फसवणुकीचा आत्मा आणेन, मी हे आणेन, मी सुराची भावना आणेन, मी हे करेन, मी ते करेन. सैतान अनेक शस्त्र वापरतोय. हे संपलं की दुसरं शस्त्र. तो थांबत नाही हो. म्हणून तर आपल्याला सांगितलेलं वॉचमन कसा जागृत असला पाहिजे, झोपणारा नको, तो सतत जागा असला पाहिजे, सतत कार्य करणारा असला पाहिजे. सैतान कसं आहे, त्याचं कार्य कसं आहे हे जाणून घेणार पाहिजे देवाचे लेकरं. आणि त्याप्रमाणे तेवढ्या चिकाटीनं ते उभे राहिलेलं पाहिजे. त्यांच्यामध्ये जिद्द पाहिजे, परमेश्वराच्या लोकांबद्दल, परमेश्वराच्या कार्याबद्दल जिव्हाळा पाहिजे, कंपॅशन पाहिजे, ओढ पाहिजे, खरं कार्य करण्याची प्रवृत्ती पाहिजे. फक्त वेतन मिळेल ही भावना नको, मोबदला मिळेल ही भावना नको, त्याच्याबद्दल आशीर्वाद मिळेल ही भावना नको. तर माझा बाप, माझा देव, त्याचं कार्य, त्याला जे करायचं ते मी करणार आहे. मी त्याचा वारीस आहे, मी त्याची वारीस आहे. मला त्याचं कार्य पूर्ण करायचं आहे. परमेश्वर जर नगर रक्षित नाही तर जागणाऱ्यांचे श्रम व्यर्थ होतात. परमेश्वराचं कार्य पहारे करायचं आहे, वचमनचं आहे. तेच कार्य तो त्याच्या लोकांना, त्याच्या लेकरांना आज देत आहे. तो वॉचमन म्हणून तुम्हाला उभं करत आहे. प्रियांनो, मी बोलत नाही, देवाचा आत्मा ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्ती संगती बोलत आहे. जागृत राहा आणि आजच वॉचमन म्हणून उभे राहा. सगळ्या वाईट गोष्टी सगळ्या टाकून द्या, फेकून द्या. देव तुम्हाला कमांड करत आहे, आज्ञा करत आहे. वॉचमन स्वतःची पर्वा करत नाही, स्वतःची पर्वा करत नाही. वॉचमन येईल त्या संकटाला तोंड द्यायला उभा राहतो. वॉचमन रात्रंदिवस उभा राहतो. वॉचमन कोणत्या हल्ल्याची पर्वा करत नाही. वॉचमन कोणत्या बदनामीची पर्वा करत नाही. माझ्या प्रियांनो, देव तुमच्याकडून मागत आहे, त्याच्या लोकांसाठी जागृत राहा, निरंतर प्रार्थना करा, स्वतः वैयक्तिक प्रार्थना करा, चर्चमध्ये येऊन प्रार्थना करा, प्रेयर पार्टनर ठेवून प्रार्थना करा, फॅमिलीत प्रार्थना करा, उठता बसता निरंतर प्रार्थना करा. प्रार्थनेत सामर्थ्य आहे. प्रार्थना परिस्थिती बदलवते, प्रार्थना व्यक्ती बदलवते, प्रार्थना आपल्याला बदलवते, प्रार्थना समाज बदलवते, प्रार्थना देश बदलवते. प्रार्थना देवाच्या योजना पूर्णत्वास नेते. निरंतर प्रार्थना करा, निरंतर. स्वतःचा विचार, स्वतःचा स्वार्थ सोडून द्या, स्वतःचा विचार सोडून द्या. वॉचमन घर बाजूला सोडून मालकाच्या दारात उभा राहतो. त्याला त्याचं तिथं काहीच अस्तित्व नसतं. तीच खुर्ची तिथंच झोपतो, तिथंच बसतो, सतत आणि सतत तिथंच तो थांबलेला असतो. तिथंच काय मिळेल ते तो खातो. वॉचमन जिज्ञासू असतो. आम्हाला व्यक्ती ओळखता आल्या पाहिजे. देवाच्या व्यक्ती कोणत्या, सैतानापासून आलेल्या व्यक्ती कोणत्या. कारण सांगितलेलं आहे, लांडगे कोकऱ्याची कातडी घालून तुमच्यामध्ये शिरतील. ते सांगतील आम्ही देवाचे लोक आहोत. देवाची वचनं तोडपाड करून सांगतील, देवाची स्तवना करतील, पण ते कोकरच असतील असं नाही, लांडगे शिरलेले आहे. सावध राहा. ते ओळखण्याचं ज्ञान तुम्हाला असलं
कशासाठी धावते? ते देवापासून आहे का? माझ्या मालकासाठी ते चांगले आहेत का? माझ्या मालकाच्या फायद्यासाठी आहेत का? माझ्या मालकाचं कार्य पूर्णपणे चांगल्या रीतीने करणारे आहेत का? का ते 2 कोटीत पाय ठेवणारे आहेत, हे पण करतात आणि ते पण करतात, असे आहेत का? प्रार्थना करा त्या लोकांसाठी, उपवास करा त्या लोकांसाठी, जागृत राहा, कारण ही जात उपवास प्रार्थनेशिवाय जात नाही आहे. अशा फसवणाऱ्या लोकांपासून सावध राहा. परमेश्वराने दिलेली जबाबदारी सतत आणि सतत माहिती आपल्याला असली पाहिजे. देवाने मला सांगितलेली प्रत्येक आज्ञा, प्रत्येक माझं कर्तव्य, प्रत्येक माझी जबाबदारी मला पूर्ण करता आली पाहिजे. देवाचे वचन मला सांगेल, ती वचनं घेऊन मी प्रार्थना केली पाहिजे. ती वचनं ऐकलेली वचनं मी लोकांना सांगितली पाहिजे. देवाचं वचन सांगतं हे करू नका, देवाचं वचन सांगतं असं वागू नका. मग ती व्यक्ती तुमच्या विरोधात आहे, स्वतःला वर्षाने समजतं का? स्वतःला वर्षाने समजतंय का? आधी स्वतः काय केलं ते बघ ना, आधी स्वतः काय केलं चुका बघ ना. कोणीच परफेक्ट नाही आहे, परमेश्वराशिवाय कोणी परफेक्ट नाही. परफेक्शन कडे जाणारी प्रत्येक व्यक्ती आहे प्रियांनो. मग मी कालपर्यंत दारू पित होतो आणि आज देवाने मला सांगितलं आणि आज मी दुसऱ्या सांगे दारू पिऊ नको, देवाचं वचन सांगतंय, देवाचं वचन सांगतंय. मध्यातून जाऊ नकोस. वॉचमन मध्यातून असणारा नसावा. मोबाईलच तुम्हाला म्हणून दे. कालपर्यंत ते असं करत होता, बायकोच्या नादी लागत होता, भांडणं करत होती, घरात सासूला त्रास देत होती, नवऱ्याला त्रास देत होती. हो, पण आता बदललेली आहे. आता देवामध्ये आहे, आता परमेश्वराला स्वीकारलेलं आहे, आता परमेश्वराच्या पवित्र आत्म्याचा अनाइंटिंग आलेला आहे, आता त्याचं परमेश्वराचं वचन त्याच्यामध्ये आहे, येशू ख्रिस्ताची धार्मिकता आहे, परमेश्वराला स्वीकारलेलं आहे आणि देवाने आता कार्याला पाठवलेलं आहे. माझ्या प्रिय, घाबरू नका. लोक काय बोलतात त्याच्याकडे लक्ष देऊ नका, मनुष्य काय बोलतात याच्याकडे लक्ष देऊ नका. देव तुमच्यावर काय विश्वास ठेवतो, देवाने तुमची काय निवड केलेली आहे, देव तुम्हाला त्याच्या कोणत्या कार्यासाठी पाठवतो त्यावर विश्वास ठेवा. पण पाठीमागं वळू नका, केल्या त्या चुका परत करू नका. ज्या गोष्टींचा परमेश्वराला वीट आहे त्या गोष्टी परत करू नका, त्या गोष्टी परत स्वतःमध्ये ठेवू नका. ते स्वतःच्या मोबाईलमध्ये ठेवू नका, ते स्वतःच्या पुस्तकांमध्ये ठेवू नका, ते स्वतःच्या लॅपटॉपमध्ये ठेवू नका, ते स्वतःच्या मेमरीत ठेवू नका, ते स्वतःच्या अंतःकरणात ठेवू नका, ते स्वतःच्या तोंडात ठेवू नका. काढून टाका, फेका सगळं आणि वॉचमन म्हणून उभे राहा. होय, देवाने मला निवडलेला आहे, तो माझ्यात राहतो, मी त्याच्यात राहते. भले मला कोणी म्हणू दे कालपर्यंत असं करत होते, अरे तू शिक्षित आहे, अशिक्षित आहे, तुला काय माहिती, तुला काय बायबलचं नॉलेज आहे, नीट वाचता येत नाही. होय, मला येशू ख्रिस्त माहिती आहे, मला येशू ख्रिस्त माहिती आहे. मला त्याने पहारेकर म्हणून नेमलं आहे. मी कोणाची पर्वा करणार नाही. त्याच्या दृष्टीने योग्य असणाऱ्या पात्रता माझ्यात आहे, ॲबिलिटीज माझ्यामध्ये आहे. तो मला ओळखतो आणि मी माझ्या पित्याला ओळखतो. तो माझ्यात राहतो आणि माझा पिता माझ्यात राहतो. लोक काय बोलतात मला घेणं नाही, पण माझा देव माझी वॉचमन म्हणून नेमणूक करतो. त्याचं कार्य, मालकाचं कार्य माझ्याकडे देतो. त्याचं वारीस म्हणून मला चालवतो. मी त्याचा वारीस आहे, मी त्याचा वारीस आहे. मी पुरुष आहे का स्त्री मला घेणं नाही, मी त्याचा वारीस आहे, मी त्याचे हेर आहे. या विश्वासाने उभे राहा. त्याचे पहारेकरी म्हणून खंबीरपणे उभं राहा. पहारेकरी म्हणून उभं राहा. देव तुमची नेमणूक करत आहे. विचार करू नका लोक तुम्हाला काय बोलतील. देवाचं वचन घेऊन त्याच्या लोकांपर्यंत जा.
संदेष्टा, मध्यस्थी करणारा, प्रॉफेट, हे सगळे कोण आहे? संदेष्टे हे परमेश्वराचं वचन लोकांपर्यंत नेणारा आहे. देवाचं वचन आहे, जर तुम्ही माझं वचन लोकांपर्यंत नेणार नाही तर मी तुम्हाला सोडणार नाही. परमेश्वर जे त्याचं वचन त्याच्या लोकांपर्यंत नेत नाही, त्यांनाही, जे योग्य देवाचं कार्य करत नाही त्यांनाही परमेश्वर कमांड करत आहे. बघा यशायाचा 56 अध्याय 10 वचन, त्यांचे जागले आंधळे आहेत, पहारेकरी आंधळे आहेत, ते सगळे ज्ञानशून्य आहेत, त्यांना परमेश्वराचं ज्ञान नाही, ते सगळे मुके कुत्रे आहेत, त्यांना भुंकता येत नाही, त्यांना आपल्या मालकासाठी उभं राहता येत नाही, सैतानाला घाबरून सोडता येत नाही, देवाची वचनं त्यांना सांगता येते, त्यांचं तोंड मुख आहे, त्यास भुंकता येत नाही, ते बरे करणारे, पडून राहणारे, निद्राप्रिय आहेत. अशा पहारेकरांना जे नेमलेले आहेत पण ते कार्य करत नाही त्यांना देव कालमा देतो. स्पष्ट सांगितलेलं आहे. घरी गेल्यानंतर वाचा यशायाचा 56 अध्याय 10 वचन. आता पाहिजे असेल तर घेऊन ठेवा. यशाया 56 अध्याय. जर देवाने पहारेकरी म्हणून तुम्हाला नेमलेलं आहे आणि जर तुम्ही ते कार्य पूर्ण करत नाही तर देव तुमच्याबद्दल काय बोलतोय ते लक्षात ठेवा. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, ज्या वेळेला दावीद राजा होता, अधिकार सगळे त्याच्या हातात होते, त्याने पाप केलं, नाथानाने जाऊन त्याचं ताडण केलं. तू पाप केलं आहे, त्याचं पाप जाऊन त्याला दाखवलं. देवाचा आत्मा तुला सांगत आहे, परत पश्चाताप कर. आणि दावीदाने ते स्वीकारलं आणि पश्चाताप केला. त्याने मोजणी केली, सांगितलं होतं इस्रायल लोकांची मोजणी करू नको, देवाला न विचारता त्याने मोजणी केली. परमेश्वराला राग आला, त्याने गाद संदेष्टाला पाठवलं. त्या गाद संदेष्टाने जाऊन स्पष्ट त्या दावीदाला, राजा होता तो, त्या राजाला सांगितलं, भीती बाळगली, हा राजा माझा शिरच्छेद करेल, हा राजा मला कैदेत टाकल, विचार केला नाही. जाऊन त्याला सांगितलं की तू चूक केलेली आहे, देवाचं शासन तुझ्यावर ओढवून घेतलेलं आहे. वा परमेश्वर 3 गोष्टी देत आहे. एक तर मनुष्याच्या हाती तुला देईल, नाही तर देव स्वतःच्या हाती देऊन मरी तुझ्यावर आणेल, नाहीतर परमेश्वर लोकांचा नाश करेल. आणि तो म्हटला, मला देवाच्या हाती पडणं योग्य आहे. हिजकिया राजा होता, त्या हिजकिया राजाला सांगितलं होतं आपलं वैभव शत्रूला दाखवू नको. त्याने सगळ्या तिजोऱ्या आणि सगळं स्ट्रॅटेजी, सगळ्या गोष्टी त्याला उघड करून शत्रूला दाखवल्या. आणि देवाचा आत्मा चिडला आणि यशाया संदेष्टाच्या द्वारे त्याचं ताडण केलं. तू चूक केली म्हणून त्याने ते स्वीकारलं, पश्चाताप केला. एवढं खंबीर असलं पाहिजे. पाऊलाला खंबीर असं उभं केलं. यशाया, यिर्मया, दानिएल, होशे, आमोस, ओबद्या, योना, मीखा, नहूम, हबक्कूक, हे सगळे परमेश्वराचे संदेश खंबीरपणे उभे राहिले. आणि देवानं काय सांगितलं ते लोकांना सांगितलं. होशायाला तर कृती करून करायला सांगितलं लोकांना. इस्रायल लोकांबद्दल जाऊन सांग, त्यानं ते सांगितलं. जखऱ्याला परत एकदा, हग्गाय आणि जखऱ्या संदेष्टांना परत एकदा तुमचा दिवस उलटवील मी आणि तुमचे पहिलेचे दिवस परत येतील आणि तुमचं इस्रायल राष्ट्र स्थापन केलंच जाईल. हा 70 वर्षाचा कालावधी संपला आहे आणि उदय होत आहे. परत इस्रायलची स्थापना होईल आणि ती स्थापना झाली आपल्याला माहिती आहे. हे सांगण्यासाठी जखऱ्या आणि हग्गाय संदेष्टाला उभं केलं पुनर्स्थापनेची वचनं सांगण्यासाठी. आणि त्याने सांगितली देवाचं वचन, देवाने सांगितलेल्या गोष्टी, देवाने सांगितलेल्या आज्ञा त्याच्या लोकांपर्यंत नेण्यासाठी पहारेकऱ्याला परमेश्वराने सांगितलेला. पहारेकऱ्याची प्रवृत्ती कशी असली पाहिजे? कसे असले पहारेकरी? विश्वासू तर असलेच पाहिजे, वचन ऐकणारे तर असलेच पाहिजे, वचन पाळणारे असले पाहिजे, त्याप्रमाणे वागणारे असले पाहिजे. लोकांचं दुःख, लोकांची निराशा, लोकांचं पडणं, लोकांचं उद्ध्वस्त होणं त्यांना पाहावेला नाही गेलं पाहिजे. कळवळा असला पाहिजे, वेळेपिशे होऊन त्यांच्यासाठी रडून
परमेश्वर पहारेकरी डायरेक्ट नेमतो, विचारत नाही तू पहारेकरी म्हणून उभं राहशील का, नाही, नियुक्ती करतो, बोलावतो, निवडतो, घडवतो, पात्र योग्य करतो त्याच्या विशिष्ट कार्यासाठी आणि पाठवतो, डायरेक्ट पाठवतो. यशया 62:6 मध्ये स्पष्ट सांगितले, यरूशलेमा मी तुझ्यावर पहारेकरी नेमले आहे. एजेकियल 3:17 मध्ये सांगितलं, मानवपुत्रा मी तुला इस्रायल घराण्यावर पहारेकरी नेमले आहे, म्हणून तू माझ्या तोंडचे वचन ऐकून माझ्या वतीने माझ्या लोकांना जाऊन सांग. करशील का नाही, कर जाऊन, आज्ञा आहे त्याची, निवडला इच्छा भाषा. इर्मया 31:6 मध्ये सांगितलं, जसा दिवस येत आहे की त्या एफ्राईम डोंगरावर जागले ओढून सांगतील, अहो उठा, आपण सियोनेस आपला देव परमेश्वर याचकडे जाऊ. जागलेच सांगतील, चला उठा, देवाकडे वळा, पश्चाताप करा, चुकीच्या गोष्टी सोडून द्या, तारणारा देव म्हणून येशू ख्रिस्ताला स्वीकारा. सुवार्तेचं कार्य ते करतील, जागोजागी ते फिरतील, कुणाची तमा करणार नाही, अपेक्षा कशाची करणार नाही. या जागल्याच्या द्वारे तो त्याच्या लोकांचं संरक्षण करतो, पहारेकरांच्या द्वारे तो त्यांना वाचवतो, तो त्यांना वॉर्निंग देतो. वॉर्निंग देण्याचं काम पहारेकरी करतो. जागे रहो, जागते रहो, वॉर्निंग देणं, सावध राहा, सगळं तटबंदी करा, जागृत राहण्याचं काम, वाचवण्याचं काम. इर्मया 51:12 बाबेच्या कोटासमोर ध्वज उभारा, पहारा मजबूत करा, पहारेकरी ठेवा, छापा घालण्याची तयारी करा, कारण परमेश्वर बाबेच्या रहिवाशाविरुद्ध जे बोललाय त्याची योजना करून ते त्यांनी सिद्धीस नेले आहे. देवाच्या योजना सिद्धीस नेण्यासाठी परमेश्वर जागृत राहायला लावतो पहारेकऱ्यांना. आपल्या लोकांनी त्याच्याच लोकांसाठी उभे राहिले पाहिजे, ही देवाची योजना. देवदूत परमेश्वर देवदूत ठेवू शकत नाही, हजारो देवदूत आहेत. त्याचे कार्य पूर्ण करण्यासाठी बायबल सांगतं, तुझे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी देवदूत सदैव तुझ्या तैनातीला असतात. देवाचं वचन सांगतं, बायबलमध्ये सांगितलं, त्याची वचन पूर्ण करण्यासाठी, त्याच्या योजना पूर्ण करण्यासाठी त्याच्या लोकांनीच उभं राहावं ही देवाची इच्छा. म्हणून सांगितलंय, तू आपला देव परमेश्वर याचवर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. जर देवावर आम्ही पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने प्रीती करतो, तर त्याचं जे जे त्याचं आहे त्या गोष्टी आम्ही जपण्याचा प्रयत्न करू, राखण्याचा प्रयत्न करू, संरक्षण करण्याचा प्रयत्न करू, वाढवण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्या गोष्टी, त्याच्या व्यक्ती, त्याचे लोक त्याच्याकडे आणण्याचा प्रयत्न करू. जर आम्ही त्याच्यावर प्रेम करतो. दुसरी आज्ञा दिलेली आहे, जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. मला माझा देव मिळालेला आहे, माझा येशू ख्रिस्त माझ्यामध्ये आहे, मला सुटका प्राप्त झाली, मला आरोग्य प्राप्त झालेलं आहे, मला पवित्र जीवन प्राप्त झालेलं आहे. मग माझ्याही लोकांना ते प्राप्त झालं पाहिजे, ते अंधारात नाही मेले पाहिजे. मी वाचलं, मी उच्च स्थानावर आहे, मी चांगलं पवित्र जीवन जगतो, पण माझे मित्र काय, माझ्या मित्रांचं काय, माझ्या मैत्रिणींचं काय. मी दारू सोडली, मग माझे मित्र दारू पितच राहणार. मी वाईट गोष्टी सोडल्या, मग ते करतच राहणार का वाईट गोष्टी. आणि त्यांना सवय नाही, त्याच्यात त्यांना आनंद मिळतो. अरे ते पण त्यांचा आनंद पण घ्यायचा का त्यांच्यापासून. तो नाशाकडे नेणारा आनंद, सैतानाच्या योजना पूर्ण नेणारा आनंद, शरीर सुखासाठी नरकाकडे नेणारा आनंद. मग हेच प्रेम आहे का माझं, हीच मैत्री आहे का माझी. मी उपवास प्रार्थना करेल, माझं जर त्यांना सांगायचं धैर्य नाही, मी उपवास प्रार्थना करेल. परमेश्वरा त्यांना भरलं, त्यांना याच्यातून बाहेर काढ. मी करू शकत नाही, मी त्यांच्याशी वैरत्व घेऊ शकणार. स्वतःला शहाणा समजतात, स्वतःला शहाणी समजतील. इतके दिवस तर शेजाऱ्यांमध्ये भांडणं लावत होती, इतके दिवस तर फूट निर्माण करत होती, आणि काही शहाणी समजतील, काय देवाचं कार्य करते. आणि आता सांगते कोबा करत
काय म्हणायचं लोकांना म्हणू दे, पण मी खरं जर मी प्रेम करते, जर ख्रिस्ताची प्रीती माझ्यामध्ये आहे, मी पूर्ण अंतःकरणाने करेन, मी प्रार्थना उपवास करेन, मी गुप्तपणे परमेश्वराकडे आरोळी मारेन, मी माझ्या मित्राला, माझ्या मैत्रिणींना, मी माझ्या नातेवाईकांना, माझ्या जवळच्या लोकांना, मी माझ्या आप्त लोकांना, माझ्या रक्ताच्या नात्याला काळोखात पडू देणार नाही, नाशाच्या मार्गात जाऊ देणार नाही. त्यांना मी येशू ख्रिस्ताकडे आणेन, त्यांना मी परमेश्वराचं वचन सांगेन. भले ते माझा तितका भले ते मला सोडून जाऊ, पण मी त्यांना येशू ख्रिस्तासाठी जोडून दे. मग त्याच्यासाठी मी टाकू पुढे परमेश्वराकडे, मी पहारे करायसाठी सारखा सतत आणि सतत जागेल आणि सतत आणि सतत परमेश्वराकडे मागेल. मी थांबणार नाही. आज माझ्यावर देवाने जबाबदारी दिलेली, जसा माझा मालक, जसा माझा देव, तसं मी त्याचं पुत्र आणि कन्या म्हणून मी आजीवन जगेन. पहारेकरी म्हणून मी उभं राहील. जे माझ्या देवाचं आणि परमेश्वराचं कार्य आहे ते मी आज करेन. आज मी परमेश्वराला वचन देत आहे, मी त्याच्या लोकांसाठी उभे राहील. मी निरंतर प्रार्थना करेन त्यांना आरोग्य प्राप्त करून देण्यासाठी, त्यांना सुटका प्राप्त करून देण्यासाठी, व्यसनातून बाहेर येण्यासाठी, अनेक चुकीच्या गोष्टी त्यांच्या जीवनातून निघून जाण्यासाठी मी त्यांच्यासाठी उभे राहील, चर्चेसाठी उभे राहील, अनेक देवाच्या लोकांसाठी उभे राहील, माझ्या देशासाठी, माझ्या समाजासाठी मी उभे राहील. प्रार्थना करा सतत आणि सतत. मध्यस्थीच्या गोऱ्यात योद्धा म्हणून शस्त्र सामग्री धारण करून मी उभी राहील. आज देवाला वचन द्या, आपले डोळे बंद करा आणि परमेश्वराकडे या आणि परमेश्वराला अभिवचन द्या. मी तुझं पहारे करी, ती वॉचमनगिरीची जबाबदारी स्वीकारत आहे आणि आज मी उभं राहत आहे. पूर्ण समर्पित हो, मी उभं राहत आहे. आज मी मागत आहे तुला, मला दे, कर दो
जातात आमच्या लोकांसाठी मध्यस्थीच्या खोऱ्यात ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू बघ. प्रत्येकाला बापा येशूच्या पारेकरी म्हणून तू नेमत आहे. ते विश्वासू पण त्या तुझ्या वचनात मुळावलेलं पण आमच्यामध्ये निर्माण होऊ दे. सैतानाच्या सगळ्या स्ट्रॅटेजी जाणून घेऊन तुझ्या लोकांना ओळखणार, तुझ्या लोकांसाठी कार्य करून पुढे नेणार, सगळ्या सैतानाच्या योजना उद्ध्वस्त करणार असं आम्हाला करणार. प्रत्येक व्यक्तीला आधीच असणाऱ्या ऐकणाऱ्या व्यक्तीला तू स्पर्श कर, जीवन बदलून टाक. फक्त ऐकणारे नाही त्याप्रमाणे वर्तन करणारे असं आम्हाला कर. सूड घेणारे नाही तर तुझ्या योजना पूर्ण करणार, व्यक्तींसंगती लढणार नाही तर जगातल्या दुरात्म्यांसंगती लढणार. तुझी पवित्र आत्म्याची शस्त्र सामग्री धारण करून तुझ्या वचनाची तलवार वापरून युद्ध जिंकण्याचं सामर्थ्य बापा परमेश्वरा आणि तुझ्या लोकांना तुझ्यामध्ये आणण्याचं सामर्थ्य आम्हा प्रत्येकाला तू दे. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा वापर तू करून घेवा येशूच्या नावामध्ये. आज ऐकणारी कोणतीच व्यक्ती शांत राहू देऊ नका असं त्यांना आम्ही तुझ्याकडे कळकळून मागत आहोत. ज्या ज्या व्यक्तीने आज तुझं वचन ऐकलंय त्या प्रत्येक व्यक्तीला आज आम्ही पिता पुत्र पवित्र आत्मा नासू येशूच्या नावात आशीर्वादित करत आहोत. सगळी बंधनं तोडतो बाबा आणि बाबा तुझी शांती, तुझा आनंद, तुझं सामर्थ्य आम्ही त्यांच्यासाठी मोकळा करत आहोत. तुझा बोल्डनेस त्यांच्यामध्ये प्राप्त होऊ दे, तुझी धार्मिकता त्यांना जाणवू दे, तुझं सामर्थ्य जे तू त्यांना दिलेलं आहे आणि तू म्हटलंय कमी हो दिल जा, तू जाशील तिकडे तुझा देव तुझ्या संगती आहे आणि बाबा तुझं कार्य पूर्ण करण्याचं सामर्थ्य ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू दे. तुझ्या योजना पूर्ण करण्याचं कार्य आणि ते सामर्थ्य प्रत्येकाला प्राप्त होऊ दे. येशूच्या नावात जागृत राहण्याचं सामर्थ्य ऐकणाऱ्या व्यक्तीला प्राप्त होऊ दे. मध्यस्थी करण्याचं, तुझं वचन तुझ्या लोकांपर्यंत नेण्याचं सामर्थ्य प्रत्येकाला दे. त्यांचा प्रत्येक श्वास आणि रक्ताचा प्रत्येक थेंब तुझ्या कार्यासाठी वापरला जाऊ दे असं त्याने येशूच्या नावात त्यांना तुझ्याशी विश्वास ठेव. तुझ्या लोकांबद्दलचा कळवळा दे, ना की सुडाची भावना, ना की पायकडे तुडवणं. तर त्यांना वाईटातून बाहेर काढून तुझ्यामध्ये मुळावलेलं करणं यासाठी बाबा प्रत्येक व्यक्तीला बाबा प्रसाद तुझ्या लोकांचं ओझ दे येशूच्या नावात. येशूच्या आज बाबा परमेश्वर आमच्या समाजाला, आमच्या देशाला बाबा परमेश्वरा सुरक्षिततेची गरज आहे, प्रोटेक्शनची गरज आहे. आमच्या देशासाठी, समाजासाठी बाबा परमेश्वरा प्रार्थना करणारे लोक उभे राहू दे. मध्यस्थीच्या खोऱ्यामध्ये मध्यस्थी करणारे लोक उठले जाऊ दे बाबा येशूच्या नावामध्ये. ना की कार्यकर्त्यांना दोष देणार, ना की बाबा कुणाचे दोष दाखवणारे, पण बाबा परमेश्वरा स्वतः उभं राहून प्रार्थना करणारे असे लोक उभे कर बाबा. अनेक लोक उभे होऊ दे येशूच्या नावात. संरक्षण करणारे लोक उभे राहिले जाऊ दे या समाजासाठी, या देशासाठी. येशूच्या नावात आम्ही तुझ्याकडे कळकळून एकत्रितरित्या मागत आहोत. आमची प्रार्थना ऐकणारा देव तू आहेस. तुझ्या योजना आमच्या जीवनात, आमच्या समाजात, आमच्या देशात पूर्णत्वास नेणारे, सैतानाच्या योजना नष्ट करणारे लोक उभे राहिले जाऊ दे असं तयारी पडेल. आम्ही तुझ्याकडे कळकळून मागत आहोत. ज्यावेळेला चर्च तुझ्याकडे एकत्रितरित्या कळकळून मागतं त्यावेळेला तू प्रार्थना ऐकतोच आहे. म्हणून तू आमची प्रार्थना ऐकली आहेस म्हणून आम्ही तुझा धन्यवाद देतो. तू मला आशीर्वादित केलेला आहे म्हणून धन्यवाद देतो. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात ही वचनं सील केलेली आहेत आणि त्यांना 100% पीक देणार असे तू बनवत आहेस, त्याप्रमाणे वागणार तू बनवत आहेस. याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुझा धन्यवाद. तुझ्याच गोड गौरविना सुरेश चरणात मागतो म्हणून आमेन.